झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, आपलं पुन्हा रोकठोकमध्ये स्वागत. आपण चर्चा करतोय कुठं उभारणार स्मारक. या दुसऱ्या सेगमेंटच्या पहिल्या सुरुवातीलाच मला जायचंय भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, आपण रिपब्लिकन पक्षाची भूमिका ऐकलीत, शिवसेनेच्या भावना जाणून घेतल्यात. काँग्रेस पक्षाची आत्तापर्यंत तुमच्याकडे कुठलेही प्रस्ताव आलेले नसताना सुद्धा काँग्रेस पक्षाचं नेमकं यावर काय म्हणणं आहे? सर्वात प्रथम बाळासाहेबांसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारणच नव्हे तर महाराष्ट्राचं समाजकारण, महाराष्ट्राच्या बाहेरचं समाजकारण ढवळून काढलं, असे हे व्यक्तिमत्व. आणि त्यांचा मेमोरियल होऊ नये असं कुणाला वाटण्याचं काहीच कारण नाही. ते व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी देऊ केलेलं समाजाला, राजकारणाला, कला क्षेत्राला, त्या सगळ्याचं जतन व्हावं. वा, स्पष्टपणे अगदी. आणि ते म्हणत असताना मला एका गोष्टीचा इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटेल, ज्याचा उल्लेख घोसाळकरांनी सुद्धा केला आणि मातेकरांनी सुद्धा केला, की अजून असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, त्यांच्या चितेची रक्षा अजून शांत झालेली नाही. अशा वेळेला हा अशा प्रकारचा वाद उकरून काढणं मला कळतच नाही की हे कशासाठी व्हावं. मी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देतोय ते असं की इंदू मिलच्या बाबतीमध्ये कशा करता ही कुरघोडी करण्याचं कारणच काय. अर्थात आज त्याच्यावर स्पष्टीकरण आलेलं आहे. मी व्यक्तिविशेषबद्दल बोलत नाही, मला तेवढंसं महत्त्व सुद्धा द्यायचं नाही त्या गोष्टीला. त्याचं कारण असं, इंदू मिलच्या बाबतीमध्ये शासनाने निर्णय घेतलेला आहे. इट्स अ मॅटर ऑफ टाइम. आणि मला खात्री आहे की या 6 डिसेंबरच्या आधी मी आशावादी आहे, तो निर्णय जाहीर होईल. मी आशावादी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ही जी महापुरुष आहेत, बाबासाहेब आंबेडकरांसारखी माणसं, आज जगाला त्या ठिकाणी आज प्रश्न 12 एकराचा आणि 10 एकराचा नाही, मुळात प्रश्न एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक व्हावं, तशा पद्धतीचं बाळासाहेबांचं सुद्धा स्मारक व्हावं. परंतु हे होत असताना मला उद्धवजींचं त्या दिवशीचं स्टेटमेंट वाचून मला खरं मनालाही सुद्धा माझ्याही वेदना झाल्या की आज ती फॅमिली कशा ह्याच्यातनं जाते आणि त्यांना हे सांगण्याची वेळ येते की बाबा तुम्ही हे असलं काही करू नका. भाई जगताप, आणि म्हणून तुम्हाला थांबतो आशा करता की अशा प्रकारचा कुठलाही वाद मीडियानं घातला नाही. मीडियासमोर जे बाईट्स दिले गेले, मीडियासमोर ज्या पक्षातल्या प्रवक्त्यांनी अथवा नेत्यांनी भूमिका मांडल्या, त्या फक्त दाखवल्या गेल्या. डॉक्टर, मीडियाने एकच गोष्ट सांगतो, माझ्या कुठच्याही वाक्यामध्ये मीडिया हा शब्द आला नाही. आपल्याला का असं वाटतंय मला माहिती नाही. मीडियाचं स्पष्टीकरण तरी दिलं, पण मी मागितलंच नाही, मी मीडियाचा उल्लेख केला नाही. पण एनिवे, मी त्याच्या बाबतीमध्ये अधिकचं बोलणं मी टाळतोय, कारण हा प्रश्न मुळात अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे होता, असं माझं वैयक्तिक सुद्धा मत आहे, माझ्या पक्षाचं सुद्धा मत आहे. हे होत असताना एवढं मात्र नक्की की बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला आलेले लाखो लोक हे फक्त शिवसैनिक होते असं नाही, सर्वसामान्य मराठी माणूस होता. सर्वसामान्य मराठी माणूस होता. पक्षांच्या सगळ्या ह्या सोडून अनेक पक्षाचे नेते होते, कार्यकर्ते वैयक्तिक आणि पक्षाची भूमिका अशी आहे की त्याचं जागतिक कीर्तीचं स्मारक झालं पाहिजे. आणि त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे या महाराष्ट्रासाठी, सर्व योगदानाचं चित्रीकरण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपण याच संदर्भात जतन केला पाहिजे. दिलीप चावरे यांच्याकडे जाऊया. दिलीप चावरे, तुम्ही महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण, पत्रकार म्हणून गेले 3-4 दशकं बघताय. मला सांगा, नेमकी या प्रकरणातली शासनाची भूमिका काय ठरवण्याकरता जे काही धोरण असतं किंवा नीती असते, ती यापूर्वी कधी शासनानं स्मारकांच्या बाबतीत, पुतळ्यांच्या बाबतीत स्पष्ट केली आहे का? शासनाने आपली नीती लिखित स्वरूपात जाहीर केलेली आहे 2005 साली या बाबतीत. त्याला अधिकृत भाषेत शासकीय निर्णय म्हणतात, सर्वसामान्य लोक GR म्हणतात. तसा GR काढलेला आहे 2005 साली. आणि याबाबतची मार्गदर्शक तत्त्व जी आहेत, ही मार्गदर्शक तत्त्वही जाहीर केलेली आहेत. आणि 2005 पासून आत्तापर्यंत, म्हणजे हा सध्याचा चर्चा म्हणा, मी वाद म्हणत नाही, पण सध्याची चर्चा चालू होईपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा कुठल्याही संघटनेने त्या GR बद्दल काही प्रतिक्रिया नोंदवलेली नाहीये. त्या GR ची माहिती द्या ना. आता ज्यावेळी हा GR आजच्या निमित्तानं ज्यावेळेला जनतेसमोर येईल त्यावेळेस जनतेला लक्षात येईल की याबाबत
शासनाची पण काहीतरी भूमिका असू शकते. हा GR मी आपल्याला दाखवतो आता आणि त्यातले काही 2-4 मी ठळक मुद्दे पण तुम्हाला ह्याच्यातले सांगू शकतो. सर्वप्रथम त्यातली पहिली अट महत्त्वाची आहे की असं जर पुतळा वगैरे उभारायचा असेल कोणाचाही, बाळासाहेब असोत, बाबासाहेब असोत, कोणी असोत, ही सगळी मोठी माणसंच आहेत म्हणून तर मागणी होते याबाबतीत. पुतळे उभारण्यासाठी परस्पर शासनाकडे अर्ज न करता असे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करणे आवश्यक आहे. ह्याच्यात मुंबई किंवा लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा मुद्दा दिलीप चावरे मांडतायत की जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज करावा लागतो. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. त्याच्यात महानगरपालिकेचे किंवा जर समजा छोटं शहर वगैरे असेल तर जे काय म्हणतात म्युन्सिपल काउन्सिल, त्याला नगराध्यक्ष वगैरे, त्याला काय म्हणतात, नगरपालिका म्हणतात, नगरपालिका, नंतर जिल्हा पोलीस प्रमुख, नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी वगैरे अधिकारी असतात. पण प्रामुख्याने जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीने सर्व घटकांचा विचार करून शासनाला 3 महिन्यात आपला अहवाल द्यावा अशी शासनाची अपेक्षा आहे. त्याबाबत शासन मार्गदर्शक तत्व आहेत का की पुतळा कसा उभा राहावा? 16 मार्गदर्शक तत्व आहेत. ती सगळी 16 मार्गदर्शक तत्व वाचल्यानंतर पुन्हा त्याला खाली पुन्हा अधिकृत भाषेत ज्याला परंतुक म्हणतात ते परंतुक जोडलेलं आहे. ते तेवढंच वाचतो मी. बाकी मग इतर गोष्टी येतील चर्चेमध्ये की वरील सूचना केवळ मार्गदर्शक सूचना असून या व्यतिरिक्त स्थानिक प्रशासनाची निकड लक्षात घेऊन अन्य मानके निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला राहतील. पुतळा बसवण्याची मागणी करणाऱ्या संस्था समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत शासनास सादर करावा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्या लक्षात येईल, ज्यांना शासकीय भाषेचा परिचय त्यात प्रत्येक गोष्टीला अपवाद ठेवलेला आहे त्याच्यात. म्हणजे शेवटी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 100 वर्षापूर्वी आपल्याकडे जे नियम झाले किंवा कायदे झाले किंवा आजही जे नियम झाले की जे लोकनियुक्त सरकार आहे, लोकनिर्वाचित सरकार आहे, त्यालाच अखेरचा अधिकार आहे. त्यामुळे आता मुद्दा आहे शिवसेनेचा असेल, बाबासाहेबांचा असेल किंवा इतरही कोणाचा असेल तर त्यांनी या प्रक्रियेतून जावं अशी अपेक्षा आहे. मी सुरुवातीला 2 गोष्टी फार महत्त्वाच्या स्पष्ट करू इच्छितो. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जे आवाहन केले हे अतिशय संयमी आणि अतिशय योग्य आवाहन आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येक पक्षाचा पुढारी, आता तुम्ही मगाची माध्यमांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलात, मी तसं करणार नाही. आणि आपल्या भाईंनी देखील थोडी वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. पण सगळ्या राजकीय पक्षांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे पुढारी हे माध्यमांसमोर जातात आणि आपलं मत व्यक्त करतात. जणू काय ते फार महत्त्वाचं मत आहे, पण त्यांना संधी मिळते आणि माध्यमांनाही चालू ठेवायचं असतं. आम्ही जबाबदारी झटकली नाही चावरे साहेब. आमच्या समोर, माध्यमासमोर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा जो उतावळेपणा दाखवला तो या निमित्तानं जनतेसमोर आला. लक्षात ठेवा, हा वाद माध्यमांनी उकरून काढलेला नाही. माध्यमांच्या समोर जबाबदार नेत्यांनी सुद्धा अशा प्रकारची विधानं करायला सुरुवात केली. अर्थातच एक विधान झाल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रियेवर आणखीन क्रिया आणि क्रियेवर प्रतिक्रिया. मला तुम्हाला इथेच थांबून तरी तुम्ही त्या नेत्यांना जबाबदार म्हणताय म्हणजे मला आश्चर्य वाटतं. ते जबाबदार निश्चित होते, कारण त्यांनी जी पदं यापूर्वी आयुष्यात, हे अशी विधानं करणं बेजबाबदारपणाचं आहे. विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, विनाकारण वाद निर्माण. मला याच इथेच थांबून तुम्हाला दोघांनाही, इनफॅक्ट तुम्हालाही प्रश्न विचारायचा आणि महातेकरांनाही विचारायचं आहे की बाळासाहेबांसारख्या व्यक्तीच्या स्मारकाच्या जागेवरून किंवा त्याच्या एकूणच याच्यावरून वाद होण्यामुळं मराठी माणसाच्या संबंधात तो भांडखोर आहे, तो एकत्र येत नाही, अशा प्रकारचा संदेश जाऊन बाळासाहेबांच्या आयुष्याच्या एकूणच संदेशाला आपण कुठेतरी हरताळ फासतोय असं नाही वाटत? मला याच्यावर मी या दोघांच्या आधी बोलू इच्छितो. याचं कारण की मराठी माणसाची प्रतिमा महाराष्ट्राच्या बाहेर ही भांडखोर अशीच आहे. आपण जरी स्वतःबद्दल आपल्याला किती अभिमान असला, स्वाभिमान असला, अस्मिता असली तरी बाहेर मराठी माणसाची प्रतिमा अशीच आहे. ज्यावेळी आपण दिल्लीत जातो त्यावेळी आपल्याला दिसतं की इतर राज्यांचे जे खासदार आहेत, मंत्री आहेत किंवा इतर अधिकारी आहेत ते आपल्या देशाचं हित बघतातच, पण आपल्या राज्याचं हित बघताना ते एकत्र येतात. आपण मराठी माणसं एकत्र येत नाही. हा आपला इतिहास आहे. हा तुम्ही मुद्दा काढला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. प्रसंगात तुम्हाला असं वाटत नाही एक चुकीचा संदेश गेला? आज इंग्रजी वृत्तपत्रांपासून सर्वत्र वेबसाईटवर झी 24 तास एक पाऊल पुढे.